आका इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड, देशातील नामांकित पीव्हीसी फर्निचर आता आपल्याला मिळणार आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील। आधुनिक युगातील आधुनिक पाऊल विजय यूपीव्हीसी फर्निचर। आपल्या घरात किंवा फ्लॅट मध्ये पीव्हीसी दरवाजा, किचन ट्रॉली, कुकरी बॉक्स, ऑलड्रॉप, टीव्ही कॅबिनेट, ऑफिस काउंटर, ऑल पॅनलिंग, पीव्हीसी सिलिंग, ड्रेसिंग टेबल, ऑफिस पार्टिशन, सोफा सेट, बेड, देवघरातील देवारा इत्यादी सारखे फर्निचर घेताय तर विजय यूपीव्हीसी फर्निचर घेऊन आले आहेत। ही सुवर्ण संधी फक्त तुमच्यासाठी। वाळवी किंवा पाण्यापासून कोणत्याही प्रकारचा धोका नाही। चला तर मग विचार कोणता करताय, आजच आमच्या कणकवली येथील विजय यूपीव्हीसी फर्निचर शॉपला भेट द्या। आमचा पत्ता शॉप नंबर 5, तळमजला, कलेश्वर कॉर्नर, होंडा शोरूम नजीक, कलमठ, तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग। एकदा अवश्य भेट द्या आणि आपणास पसंत असलेल्या फर्निचर वस्तूंची निवड करा। आमच्या फर्निचर बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी www.kakaprofile.com या वेबसाईटला भेट द्या किंवा अधिक माहितीसाठी 9420206340 किंवा 9256566256 किंवा 9588487928 या संपर्क क्रमांकावर संपर्क करा। खरं तर या जिल्ह्यातल्या मूळ भाजपच्या कार्यकर्त्यांना आज राणे समर्थकांमुळे, राणे भाजपमुळे कुठलंही स्थान या जिल्ह्यामध्ये राहिलेलं नाही। आणि खरं तर आमदार प्रमोद जठार हे या जिल्ह्यामध्ये एक नेतृत्व होतं आणि चांगलं काम ते त्या काळामध्ये करत होते। खरं तर त्यांनी सुरुवातीला जेव्हा ते आमदार झाले तेव्हा या जिल्ह्यामध्ये एक दूध डेअरीचा प्रकल्प त्यांनी आणला आणि त्या प्रकल्पाला उभा करत असताना किती अडचणी या राणेंनी त्यांना केल्या ह्या जिल्ह्यातल्या जनतेला त्या ठिकाणी ज्ञात आहे। एवढंच काय तर जे अनेक शेतकरी होते त्यांना त्यांच्याबरोबर म्हशी घेऊन जठारांच्या कार्यालयात त्या ठिकाणी म्हशी आणण्यात आल्या होत्या आणि त्या ठिकाणी विरोध करण्यात आलेला होता। पण शेवटी नियती आहे, ज्या जठारांना विरोध करण्यात आला त्याच जठारांच्या हस्ते या आमदार नितेश राणेचा पक्षप्रवेश हा भारतीय जनता पार्टीमध्ये त्या ठिकाणी झाला। पण आज प्रमोद जठारांचं अस्तित्व काय, कुठे आहेत आमदार प्रमोद जठार? खरं तर ते लोकसभेला इच्छुक होते, मोठी त्यांनी त्या ठिकाणी त्यांची लोकसभेला आपण निवडणूक लढवणार, सगळे त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे नेते आपल्या सोबत आहेत अशा प्रकारचे ते सातत्यानं सांगत होते। पण त्यांना लोकसभेचं तिकीट त्या ठिकाणी मिळालेलं नाही। आज ते त्या ठिकाणी कुठेही त्या ठिकाणी दिसत नाही। खरं तर अनेक प्रकल्प म्हणजे नाणार सारखा प्रकल्प ज्याला जनतेचा विरोध होता, म्हणजे पर्यावरणाला घातक, निसर्ग सौंदर्याला बाधक ठरणारा प्रकल्प, जनतेला नको ही शिवसेनेची भूमिका होती, शेतकऱ्याची भूमिका होती। तरी पण त्या नाणारचं समर्थन केलं की रोजगार मिळणार, नाणार आम्ही आणणार असं सांगितलं गेलं। पण आता लोकसभेची निवडणूक होऊन कदाचित 4 महिन्यापेक्षा अधिकचा काळ उलटून गेला, पण नाणाराच्या बाबतीमध्ये कुठेही नाणाराची घोषणा किंवा नाणार हे करणार होते, कारण यांची दिल्लीमध्ये सत्ता आहे, केंद्रामध्ये सत्ता आहे, नाणार येणार आणि त्याचं समर्थन जठार साहेबांनी केलं होतं आणि अनेक तरुणांना त्या ठिकाणी रोजगार देणार अशा प्रकारची भूमिका घेतली होती। आज नाणारही नाही आणि आज जठारही नाही अशी परिस्थिती या जिल्ह्यामध्ये निर्माण झालेली आहे। खरं तर त्याचबरोबर साखर कारखान्याच्या संदर्भामध्ये सुद्धा त्यांनी आग्रही भूमिका घेतली होती। राणे आणि ते एकत्र मिळून या जिल्ह्यातल्या माझ्या या कणकवली तालुक्यामध्ये आपण एक मोठा साखर कारखाना उभा करणार आणि याचे सगळे अधिकार राणेंनी जठारांना दिले असं जठार स्वतः सांगायचे आणि जठारांनी राणे म्हणून त्या ठिकाणी एक साखर कारखाना या जिल्ह्यामध्ये करणार अशा पद्धतीची भूमिका होती। काय झालं त्या साखर कारखान्याचं? माझं तर म्हणणं असं की नाणार तर त्या ठिकाणी त्याबाबतची भूमिका अस्पष्ट आहे, साखर कारखान्याच्या बाबतली भूमिका त्या ठिकाणी अस्पष्ट आहे आणि आज अशी परिस्थिती आहे जे जठार भारतीय जनता पार्टीची भूमिका घेऊन त्या ठिकाणी वावरत होते, या जिल्ह्यामध्ये अनेक बैठकांमधनं, पत्रकार परिषदेमधनं, सभांमधनं वेगवेगळ्या विचार जनतेला देत होते, त्याच जठारांचं आज अस्तित्व या राणे भाजपनं, या राणे समर्थकांनी या जिल्ह्यामधलं सॅकेटरी संपवलेलं आहे। आणि म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या निमित्ताने एवढं सांगायचं आहे की मूळ भाजपच्या कार्यकर्त्यांना राजकीय प्रवाहापासून बाजूला सारण्याचं काम आणि राणे समर्थकांना, राणे भाजपला त्या ठिकाणी मोठं करण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे। खरं तर यांच्या म्हणजे राणेंच्या या सगळ्या ह्याच्यामध्ये राजकारणामध्ये आपण पाहिलं हे त्या ठिकाणी कोणाशी प्रामाणिक त्या ठिकाणी राहिलेले नाही। ज्यांनी यांना मोठं केलं
ज्याने ज्याने यांच्यावर उपकार केले त्या लोकांवर हे बेईमान झालेले आहेत. त्यामुळे यांच्या यांच्या DNA मध्ये रक्तामध्येच त्या ठिकाणी बेईमानी आहे. आणि म्हणून आज माझं असं म्हणणं आहे की मूळ भाजपच्या कार्यकर्त्यांनी याचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे. खरं तर म्हणजे आप्पासाहेब गोगटेंचे भाऊ बंधू अजित गोगटे हे ज्यावेळी आमदारकीला त्या ठिकाणी उभे राहिले होते आणि त्यांचा जेव्हा पराभव झाला तेव्हा आम्ही एकत्र होतो. त्या पराभवामध्ये त्यांच्या कार्यालयावर याच नितेश राणे आणि त्यांच्या राणे समर्थकांनी राणे भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी अंडी फेकली आणि त्या कार्यालयावर हल्ला केला. त्यावेळी पहिला त्या ठिकाणी जाणारा, त्या देवगडमध्ये जाणारा संदेश पारकर होता. या सगळ्या राजकीय अपप्रवृत्ती ही जी आहे ही त्या ठिकाणी गाडली गेली पाहिजे. आणि माझा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याशी कुठलाही वाद नाही, कुठलंही त्या ठिकाणी भांडण नाही. माझा या राणे ही जी काही राजकीय अपप्रवृत्ती आहे या अपप्रवृत्तीशी माझा विरोध आहे. आणि म्हणून ही अपप्रवृत्ती या जिल्ह्यातनं संपली पाहिजे. ही जी काही राणेशाही, ही जी काही घराणेशाही आहे, ही जी काही प्रस्थापित आहेत, या प्रस्थापितांच्या विरोधातला माझा लढा आहे. आणि म्हणून मूळ भाजपच्या लोकांनी सुद्धा आज या ठिकाणी आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. नेमकं चाललंय काय, आपण कोणाची त्या ठिकाणी लाचारी करतोय, कोणाच्या पाठीमागे आहोत. कारण यांचा विश्वास राहिलेला नाही, जनतेचा विश्वास यांच्यावर राहिलेला नाही. आजची परिस्थिती काय, भारतीय जनता पार्टीने यांना सर्वस्व दिलं. आज भारतीय जनता पार्टीची वाढ ही जिल्ह्यामध्ये खुंटलेली आहे. आज एका मतदारसंघापुरती भारतीय जनता पार्टी आहे आणि हे सुद्धा नितेश राणे उद्या भारतीय जनता पार्टी बरोबर राहतील की नाही हा सुद्धा त्या ठिकाणी प्रश्न आहे. आणि म्हणून ज्या भारतीय जनता पार्टीने सर्वस्व राणेनं दिलं, आज त्यांचा मुलगा आमदारकीसाठी भारतीय जनता पार्टी सोडून शिंदे गटामध्ये प्रवेश करता झालेला आहे. आणि आज या मतदारसंघामध्ये मात्र प्रत्येक कार्यकर्त्याला तुम्ही भारतीय जनता पार्टीशी प्रामाणिक राहा, नितेश राणेंना आपण आमदार केलं पाहिजे याच्यासाठी प्रामाणिक राहा, ही भूमिका त्या ठिकाणी समजावून सांगतायत. हा कुठला नाही, म्हणजे एकीकडे आपल्या भावाला त्यांच्या स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्या पक्षात पाठवायचं आणि इथल्या भाजपच्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी नितेश राणे आमदार व्हायला पाहिजे म्हणून त्या ठिकाणी राबवून घ्यायचं. आणि म्हणून माझं स्पष्ट म्हणणं आहे की भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा पूर्णपणे त्या ठिकाणी नाराज आहे. आणि ही जी काही यांची जी काही सगळी घराणेशाही आहे, भारतीय जनता पार्टीवरचा जो कब्जा आहे, हा प्रामाणिक मूळ भाजपच्या कार्यकर्त्याला, ज्यांनी जो RSSचा आहे, जो मूळ भाजपचा आहे, याला हे त्या ठिकाणी सहन होणार नाही. दुसरा प्रश्न